आपल्या सह्याद्रीत नक्की पट्टेरी वाघ आहेत का, असा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जातो. तर आजच्या जागतिक व्याघ्र दिनी जाणून घेऊया आपल्या सह्याद्रीत नेमके किती पट्टेरी वाघ आहेत त्याविषयी. नमस्कार, महा MTV मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सह्याद्रीतील वाघांच्या संख्येचा आढावा घ्यायचा असेल तर आपल्याला राष्ट्रीय व्याघ्र गणनेचा 2022 सालचा अहवाल पाहावा लागेल. या अहवालानुसार आपल्या सह्याद्रीत म्हणजेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या 0 आहे. मात्र याच अहवालात सावंतवाडी वनविभागात म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात 6 वाघ असल्याचं म्हटलंय. या संख्येवर वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच WII चा अहवाल शिक्कामोर्तब करतो. 2023 साली WII ने सावंतवाडी दोडामार्ग इको सेन्सिटिव्ह झोन विषयीचा अहवाल प्रकाशित केला होता. या अहवालात त्यांनी सावंतवाडी दोडामार्ग इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये अधिवास करणाऱ्या 6 वाघांची छायाचित्र प्रसिद्ध केली होती. यामधील L2 वाघिणीचे दर्शन दोडामार्ग तालुक्यात मार्च 2024 रोजी झाले. आंबोलीमध्येही वाघाची छबी वनविभागाने कॅमेऱ्यात टिपली होती. तसेच राधानगरीमध्ये देखील वनविभागाने एप्रिल 2022 मध्ये वाघाचे छायाचित्र टिपले होते. हा संपूर्ण भाग वन्यजीवांचा भ्रमणमार्ग म्हणून महत्त्वाचा आहे. या भ्रमणमार्गाच्या सुरक्षेसंबंधी वन्यजीव संशोधक आपल्याला सांगतात. तर आमच्या अभ्यासानंतर आम्हाला असं समजलं आहे की वाघाचं अस्तित्व मागच्या 10 वर्षात थोडाफार इन्क्रीज झाला आहे. वाईल्ड डॉगचा बऱ्यापैकी इन्क्रीज झाला आहे या भागात. लेपर्ड आणि स्लॉथ बेअरचं अस्तित्व मागच्या 10 वर्षात तेवढंच आहे, जास्त काही फरक पडलं नाही. भक्ष्य प्राण्यांबद्दल सांगायचं असेल तर भक्ष्य प्राणी बऱ्यापैकी सगळे स्पीशीज अवेलेबल आहे. गवा, सांबर, डुक्कर, भेकर हे 4 जे मुख्य भक्ष्य प्राणी आहेत ते आपल्या भागात अवेलेबल आहे सह्याद्री पट्ट्यात. चितल आपल्याकडे नाही आहे. चितल फक्त सागरेश्वर सँच्युरीमध्ये आहेत आणि आता चांदोली नॅशनल पार्कला थोडेसे रिलीज केलेले आहेत. बाकी कुठेही चितळ ॲज सच आढळत नाही. आजऱ्याचा भागमध्ये थोडेसे चितळ आहे, आजरा आणि चंदगड एरियामध्ये. तर हा एक इम्पॉर्टंट भक्ष्य प्राणी आपल्या एरियामध्ये नाही आहे जास्त. आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा विचार केल्यास 2022च्या व्याघ्र गणनेनुसार प्रकल्पात वाघांची संख्या 0 आहे. मात्र डिसेंबर 2023 रोजी या प्रकल्पात एका वाघाचा वावर असल्याचं समोर आलं. वन विभागाला नर वाघाचे छायाचित्र टिपण्यास यश मिळाले. त्याला STR T1 असा सांकेतिक क्रमांक देण्यात आलाय. या सर्व संख्येनुसार सह्याद्रीत 9 वाघ असल्याचं समोर आलंय. मात्र वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट आणि वनविभागाने केलेल्या भ्रमणमार्गाच्या अभ्यासाचा अहवाल प्रसिद्ध झाल्यावर सह्याद्रीतील वाघांच्या संख्येत भर पडण्याची शक्यता आहे. सध्या परिस्थितीत तरी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासारख्या संरक्षित क्षेत्रात वाघांच्या सुरक्षेवर चोख लक्ष देण्यात येतंय. मात्र सह्याद्रीतील खाजगी मालकीच्या आणि संरक्षित क्षेत्राबाहेरील राखीव जंगलांमध्ये वावरणाऱ्या वाघांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच वन्यजीव विषयक व्हिडिओंसाठी महा MTVला फॉलो करा. धन्यवाद.